हाय, कशा आहात सगळे? आशा करते सगळे मजेत असणार. मी तुमची जवळची मैत्रीण आरती. तर सकाळी उठल्यानंतर सगळ्यांच्या घरात होणारी एकच काळजी असते, ती म्हणजे सकाळचा डब्बा आणि बाकीची सगळी कामं. आणि रात्रीला इथे मी आलं आणलेलं आहे. ते आलं चांगल्या प्रकारे धुवून घेतलेलं आहे मी रात्रीला आणि वाळत घातलेलं होतं. जर आलं आपण आणलं आणि ते धुतलं तर जी माती वगैरे असते ती निघून जाते म्हणजे धुतल्यानंतर, आणि आपण ते इझिली म्हणजे केव्हाही यूज करू शकतो. कोणत्याही भाज्या वगैरे ज्या आणल्या आपण ते आणल्यानंतर लगेच धुवून घेतली ती जी भाज्या वगैरे आहे त्या म्हणजे स्टोअरसुद्धा करून ठेवू शकतो आपण जास्त दिवसापर्यंत, आणि ते चांगल्या प्रकारे स्टोअर राहतात आणि जेव्हा केव्हाही आपल्याला यूज करायचं असेल ते आपण लगेच यूज करू शकतो न धुता. आणि मुलं जी आहे ती शाळेत गेलेली आहे, त्यांच्यासाठी मी पराठा बनवलेला होता आणि तोच पराठा आता नाश्त्याला देते. आहोंना पहिले चहा, अगोदर नाश्ता पाहिजे माझ्या, त्यासाठी मी पहिले नाश्ता करते आणि नंतर चहा देते त्यांना. तर हा जो पराठा आहे तो मी कांदा लसूण चटणी जी असते ती घातलेली आहे, कसुरी मेथी आणि ओवा घालून मस्त असा पराठा करते. तो आपण दहीसोबत किंवा असंही खाऊ शकता, कारण आपण त्यात चटणी वगैरे घातलेली असल्यामुळे छान टेस्ट येते आणि वरतून जे तूप आपण घालतो ना त्याने एकदम भारी लागतो पराठा. कोणताही जो पराठा असेल आपण बनवतो तेव्हा त्यावर तूप जास्त लावलं ना तर पराठा जो असतो तो खूप छान लागतो. त्याला चटणी किंवा दही वगैरेची सुद्धा आपल्याला गरज पडत नाही. आपण असं सुद्धाच खाऊ म्हणजे असं सुद्धा खाऊ शकतो तो. आणि प्रत्येक घरात सगळ्यांचे चोचले जे असतात, आवडीनिवडी ज्या असतात त्या वेगवेगळ्या असतात, त्यामुळे एकच भाजी किंवा एकच काही जे बनवलं ना ते होत नाही त्याने आपलं. म्हणजे प्रत्येकांच्या आवडीनिवडीनुसार प्रत्येक गोष्टी ज्या आहे ते बदलत जातात. मला ना पहिले चहा घ्यायचा होता, नंतर मी नाश्ता वगैरे केला असता म्हणजे मी कधी नाही करत नाश्ता आणि डायरेक्ट असं जेवण करून घेते पण जे आहे ना यांना जो आहे तो नाश्ता करायचा होता. मला पहिले नाश्ता दे, नंतर मला चहा दे असं सुरू होतं. त्यामुळे मी दोघं एक सोबतच करते आता आणि पटापट होतात काही कामं, म्हणजे मॅनेज केली तर सगळी कामं अशी पटापट होतात. त्याला काही इतका जास्त वेळ लागत नाही. जोपर्यंत चहा होतोय तोपर्यंत माझा पराठासुद्धा झालेला आहे. एक पराठा त्यांना देते, नंतर मी त्यांना चहा देईल. आणि आपण बघितलंच असेल माझ्याकडे तूप जे आहे ना ते जास्त यूज होतं, म्हणजे पराठा असेल, डोसा असेल किंवा कोणतेही जे पराठे असतील, खिचडी असेल, कोणत्याही गोष्टीमध्ये माझ्याकडे तूप जे आहे ते जास्तच यूज होतं. आणि इथे आपण बघू शकता आता खिडकी जी आहे ती ओपन केलेली आहे. मस्त सूर्यदेवचं दर्शन झालं, कारण सूर्य जो आहे तो माझ्याकडे म्हणजे डायरेक्ट येत नाही, असं बाहेरूनच मी दर्शन घेते. दुसऱ्यांच्या भिंतीवर पडतो त्याला बघते आणि बस तितकंच खुश होते मी त्याने. रोज सकाळचा सकाळसोबती माझा गरमागरम वाफाळलेला तो चहा माझा. सोनेरी सूर्यप्रकाशात चिऊताईची रेलचेल, चहा झाला का यासाठी आहोची घालमेल. पण इतक्या वेळची मी चहाची वाट पाहत होती ना, पण एक ट्विस्ट झाला या चहामध्ये. तो ना मला चहा एक घोट घेतल्यानंतर कळाला. हे मला सांगत होते पण मी ऐकलं नाही. मी सांगितलं असं होऊ शकत नाही, पण घेतल्यानंतर कळालं अरे यार, या चहामध्ये मी साखरच घातली नाही आहे. पण आता काय करावं असं वाटत होतं की म्हणजे खूप कंटाळा येत होतं मला. आता मी परत ते उकळायचं आणि काय करायचं. तर माझ्याकडे जी आहे गूळ पावडर होती, म्हणजे गुळची जी असते पावडर ऑर्गॅनिकवाली ती होती, तर ती मी घेतली आणि एक चम्मच घातल्यानंतर मिक्स केलं मस्तपैकी आणि नंतर तो घेतला. यांना सांगत होती तुम्ही पण घ्या पावडर जी आहे ती, पण ते बोलले मला नको आहे आता, जाऊ दे तू तिकडे. मला म्हटले साखरेला नाही गोडी आणि करा हिच्या पुढे मातापोडी. कारण बऱ्याच वेळेस असं होतं ना, माझ्याकडून साखर जी आहे ती टाकायची राहून जाते म्हणजे चहामध्ये, आणि मी तशीच देते आणि हे तसं घेऊन घेतात म्हणे नंतर नको आहे मला वरतून साखर असं होत, म्हणजे ते तशीच घेऊन घेतात. आणि मग नंतर मलासुद्धा असं वाटतं की अरे यार आपण का विसरून जातो. पण बऱ्याच वेळेस असे एक काम करत असताना दुसरं काम जर आपण करत असलो ना तर असंच होतं, विसरून जातो आपण काही गोष्टी, म्हणजे ठेवलेली आहे झालेली आहे असं वाटतं आपल्याला, पण नेमकं काही ना काही राहून जातं. आणि हा थोडा मसालेदार चहा घेऊन आता माझी दिवसाची सुरुवात झालेली आहे. तर दिवस जो आहे तो पूर्ण एनर्जेटिक झालेला आहे आणि एनर्जेटिक हा दिवस सगळ्यांचा जाऊ, त्यासाठी मी काही टिप्स वगैरे जे आहे ते सांगणार आहे. तर आपण ह्या टिप्स ज्या आहे त्या फॉलो करा, जेणेकरून आपला दिवससुद्धा चांगला जाईल. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. असं घर जे पूर्णपणे ऑर्गनाइज असेल आणि सगळ्या वस्तू जिथल्या तिथे ठेवलेल्या असेल, क्लीन पण असेल, आणि कोणत्याही वस्तू जेव्हा गरज असेल तेव्हा जिथलं तिथे मिळेल ती शोधायला टाईम वेस्ट जो आहे तो होणार नाही. जर असं घर आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला थोडा वेळ तरी द्यावा लागेल आपल्या घराला आणि थोडंसं स्मार्ट पण बनावं लागेल.
आपलं जे घर आहे एका दिवसात ऑर्गनाइज क्लीन तर होणार नाही, त्याला थोडा वेळ द्यावाच लागणार आहे. दिवसातून म्हणजे डेली प्रत्येक कामाला थोडा थोडा वेळ जो आहे तो द्यावा लागणार आहे. एका दिवशी किचन क्लीन तर दुसऱ्या दिवशी हॉल क्लीन, असं करून रूम म्हणजे डेली बेसिसवर आपल्याला करत राहिलो ना तर कामाचं टेन्शनसुद्धा येणार नाही आणि काम जे आहे ते डेली होत असल्यामुळे एकदम पसारा जो आहे तो घरातसुद्धा होणार नाही. पण खूप वेळेस ना आपण लेझी फील करतो, काम करायचा अजिबात मूड नसतो. तर मी आपल्यासोबत काही टिप्स वगैरे ज्या आहेत त्या शेअर करणार आहे. त्याने आपलं घर क्लीन आणि नीट तर ठेवू शकणारच आपण आणि आपण जे फील करताय, लो फील करताय ते सुद्धा आपण करणार नाही. तर आपण जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघा. कारण घरात एकटे असताना आपण बऱ्याच वेळेस विचार करतो की आज मला खूप कामं आहे, भरपूर कामं आहेत जे आज फिनिश करायची आहे. सकाळी उठल्या आपण बरेच असे प्लॅनिंग मनात करून ठेवतो, पण कोणी नसल्यामुळे घरात दिवसभर लोळत बसतो, दुपारी झोपून जातो, असंच पूर्ण दिवस निघून जातो. तर हा जो आपला टाईम आहे ना तो खूप जास्त वेस्ट करून टाकतो लोळत किंवा झोपून. तर यामुळे ना आपल्याला कधी कधी खूप गिल्टी फील होतं की आपण खूप जास्त वेळ जो आहे तो वेस्ट करतोय. तर स्वतःमध्ये थोडेफार चेंजेस करून आपण आपला दिवस जो आहे तो प्रोडक्टिव्ह बनवू शकतो. तर मी स्वतःमध्ये कोणते बदल केले ते तुम्हाला सांगते. तर पहिलं जे आहे ते टू मच ॲट वन्स, म्हणजे सगळ्यात पहिले ना आपण खूप जास्त गोष्टी आहेत त्या प्लॅन करून ठेवतो डोक्यामध्ये की आज मला हे करायचं आहे, ते करायचं आहे. बरीच अशी कामं आहे ते आपण प्लॅन करून ठेवतो की खूप ओव्हरलोडेड असतं आपलं माइंड. पहिले ना मी सगळ्या गोष्टी ज्या आहे एकाच वेळी प्लॅन करून ठेवायची. आज मला हे कॉर्नर क्लीन करायचं आहे, किचन ट्रॉली साफ करायची, कपाट पण आजच आवरायचं आहे. असं करत खूप सारे कामं एकाच दिवशी प्लॅन करायची. तर इतके सारे कामं बघूनच म्हणजे विचार करूनच ना आपण असं वाटतं की अरे बापरे, ही किती कामं आहे, आज तर काय पॉसिबलच नाही. असं करून आपलं जे मन आहे ना ते पहिलेच थकून जातं. त्यामुळे आपण ती कामं जी आहे ती अजिबात करू शकत नाही. म्हणून असं करायचं की म्हणजे एकाच वेळेस अशी कामं जी आहे ती एकदम अशी म्हणजे माइंडमध्ये सेट करून नाही ठेवायची, जेणेकरून आपलं माइंड जे आहे ते एकदम ओव्हरलोडेड होणार नाही. त्याने आपण जी कामं आहे ती करणार नाही. अगदी जे कामं समोर दिसत आहे ते करून ठेवले तर म्हणजे जे दिसतंय ते समोर आहे जे करून ठेवलं ना तर मग ते एकदम जास्त कामाचं लोड जे आहे ते आपल्या माइंडवर येणार नाही आणि कामं जी आहे ती इझिली होत राहतात. आणि सेकंड म्हणजे टू मेक अ लिस्ट ऑफ वर्क. सगळ्यात पहिले तर आपल्याला लिस्ट बनवून घ्यायची की किंवा ॲटलिस्ट एका दिवसात किंवा आज मला फक्त काही सिलेक्टेड कामच करून मोकळं व्हायचं आहे. तर त्या एनर्जीने आपण ती कामं पटापट करतो जी आहे ती म्हणजेच. आणि लिस्टेड जी कामं असतात ती आपण पटापट करतो सुद्धा. आपल्या माइंडमध्ये जे असतं की आज मला इतकीच कामं आहे आणि हेच करून मला म्हणजे मोकळं व्हायचं आहे, तर ती आपण पटापट आवरतो सुद्धा. आणि माझ्याकडे हे एक प्रोडक्ट आलेलं आहे, म्हणजेच मी मागवलं आहे आणि माझ्याकडे जे पहिलं होतं त्याचं जे प्रेस करायचं होतं ते तुटलं आहे. त्यामुळे मला हे परत मागवावं लागलं, कारण जी बॉटल आहे ते यूज करायला आणि ते बेसिनजवळ ठेवायला मला खूप जास्त कंटाळा येतो. त्यामुळे हे परत मागवलं मी. आणि जे हँगिंगचं असतं ते ऑलरेडी माझ्याकडे सेट आहे, तर मी परत त्याला हे लावणार नाही, जे आहे त्यावरच हे सेट करून ठेवेल. आणि आता बॅक टू द पॉईंट. जी लिस्टेड कामं आहे आपली जी जास्त असतील तर एका दिवसात नाही कंप्लीट करायची. ती करत असताना आपण ते करायला 1 दिवस, 8 दिवस किंवा महिनासुद्धा लागू शकतो. कोणती कामं जी असतात त्याला अगदी म्हणजे एका दिवसात तर होत नाही, तर त्याला भरपूर दिवससुद्धा लागतात कधी. कारण एका दिवसात कंप्लीट करायला आपण काही सुपरवुमन नाही, ते कोणालाही पॉसिबल होत नाही. आणि तुम्ही पण माझ्यासारखे कंजूस आहात का, मला कमेंट जरूर करा. कारण मी इथे हँडवॉशमध्ये पाणी घालते. असं कोण करतं सांगा नक्की बरं. थर्ड जे आहे मेन्शन डेट टाईम फॉर ईच वर्क. जे कोणतेही कामं करायचे आहे आपल्याला त्याच्यासमोर आपण डेट आणि टाईमसुद्धा लिहू शकतो. जसे की मंडेला मला हॉल क्लीन करायचं आहे आणि ट्यूजडेला किचन क्लीन करायचं आहे, वेनसडेला बाथरूम क्लीन करायचं आहे, थर्सडेला रूम. असं करून आपण लिस्ट करू शकतो. आणि ह्या बनवलेल्या लिस्टने आपण आपली जी कामं आहे ती स्मार्टली करू, जेणेकरून आपल्याला त्या एक कामं करून बोरसुद्धा होणार नाही. आपल्या रुटीनमध्ये थोडंसं चेंज होईल आणि आपल्याला बरंसुद्धा वाटेल त्याने. आणि डेली रुटीनमध्ये थोडासा चेंजेससुद्धा हवं आपल्याला, जेणेकरून आपण म्हणजे जी घरातली कामं कोपरा जो आहे तो क्लीन होतच राहणार नेहमी. आणि जी कामं जास्त टाईम कन्झ्युमिंग आहे त्याला आपण 2 दिवसातसुद्धा आपण कंप्लीट करू शकतो. जसं की किचन क्लिनिंग आहे, त्याला एका दिवसात तर ते किचन क्लिनिंग होत नाही. म्हणजे पूर्ण डीप क्लीन करायचं असेल आपल्याला तर त्याला 2 दिवस तरी आरामात लागतात. तर त्याला आपण 2 दिवसाचा टाईमसुद्धा मेन्शन करू शकतो.
15 मिनिट्स एव्हरी डे टू एव्हरी रूम, म्हणजे प्रत्येक रूमला किचनला रोजच 15 मिनिट तरी द्यावे लागतील. म्हणजे डेली 15-15 मिनिट प्रत्येक रूमला देऊन आपण क्लिनिंगचा जो स्ट्रेस असतो तो कमी करू शकतो. आणि बऱ्याच वेळेस जेव्हा ओकेजनली जे क्लिनिंग करतो ना, त्याने आपण टायर्डसुद्धा जास्त होतो. तर एकाच दिवशी क्लिनिंग न करता थोडं थोडं करून डेली ही कामं करत राहिलो ना, तर आपण टायर्डसुद्धा होणार नाही. डेलीचं काम जे आहे ते करावेच लागतात, म्हणून त्याने आपण फ्रेशसुद्धा राहू. डेली जर ही कामं छोटी मोठी जी कामं आहे, म्हणजे जे दिसतंय समोर ते करून ठेवलं तर आपल्याला जो स्ट्रेस असतो एकाच वेळेस काम करायचा तो सुद्धा येत नाही. आणि ओकेजनली जे आहे ते छोटे मोठे कामं आहे वरचे ते तेव्हा त्यावेळेस ओकेजनली आपण इझिली करू शकतो. आणि फिफ्थ मेन पॉईंट जो आहे तो म्हणजे डिक्लटरिंग इज द की. खूप वेळानं खूप जास्त न लागणारं सामान आपण भरून ठेवतो. ते बघूनसुद्धा आपल्याला लेझीनेस फील होतं, फ्रस्ट्रेशन येतं की याला आता कुठे ठेवायचं, जो सामान आहे त्याला कुठे ठेवायचं आणि कुठे हा पसारा जो आहे तो मूव्ह करायचं, ते ठेवायला आपल्याला जागा नसते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच डिक्लटरिंग करायला पाहिजे. आपण सामान थोडं थोडं कमी करत राहायला पाहिजे. त्याला फेका किंवा त्याला कोणाला द्या, डोनेट करा, त्याशिवाय आपल्याला म्हणजे ऑप्शन नाही आहे. आणि ते केल्याशिवाय घरात जागासुद्धा होणार नाही. म्हणून जे आहे ते आपण म्हणजे सामान जो आहे तो कमी करत राहायला पाहिजे. आणि आज ना माझ्याकडे थोडे जास्तच भांडे आहे, कारण सकाळचे दुपारचे सगळेच भांडे पडलेले होते, तर ते घासायलासुद्धा मला थोडा जास्त वेळ लागतोय. तर या टिप्स यूज करून आपण नेहमी मोटिवेट राहणार मला माहिती आहे, पण ते तुम्ही फॉलो करायला पाहिजे, बरोबर ना? तर आजच्या ह्या टिप्स आहे आणि हा जो व्हिडिओ आहे आपल्याला कसा वाटला मला कमेंट जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका बरं, कारण बरेच असे लोक आहेत, म्हणजे बरेच अशी मंडळी आहे की ती फक्त व्हिडिओ बघते, चॅनलला सबस्क्राईब करत नाही. तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय. खात राहा, खुश राहा आणि मस्त राहा.